इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ क्रमांक 2, लोभी कुत्रा. तर मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 2, लोभी कुत्रा या पाठाचं चित्रवर्णनाचं स्पष्टीकरण पाहूया. चित्रे पहा. गोष्टीत शेवटी काय घडलं असेल यावर विचार करा व सांगा. म्हणजेच आपल्याला एकूण 1, 2, 3, 4, 5 प्रकारचे त्यांनी चित्र दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट तयार करायचं आहे. आणि शेवटचा जो तक्ता आहे तो त्यांनी रिकामा ठेवलेला आहे. म्हणजे शेवटी काय घडलंय ते आपल्याला विचार करून इथे सांगायचं आहे ह्या तक्त्यामध्ये. तर आपण एक एक करून सगळ्या चित्राचं स्पष्टीकरण पाहू आणि शेवटी काय घडलं असेल ते आपण सांगूयात. चला तर मग चित्र क्रमांक 1 पाहूयात. तर चित्र क्रमांक 1 यामध्ये काय दिसते, तर एक गाव आहे आणि एक कुत्रा आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, तर एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कुत्रा होता आणि त्याला खूप भूक लागलेली होती. मग तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला. मग फिरता फिरता त्याला एक भाकर दिसते आणि तो पटकन काय करतो, आपल्या तोंडामध्ये भाकर उचलतो आणि निघू लागतो. त्याला वाटते की इथे कोण तर माझ्याकडून ही भाकर हिरावून घेईल, म्हणून तो काय विचार करतो, कुठेतरी गावापासून लांब जाऊन आपण ही भाकर खावी. म्हणून बघा तो काय करतो, गावाच्या बाहेर निघालेला आहे. हे पहा, गावाच्या बाहेर तो निघताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग हळूहळू निघत निघत तो काय करतो, गावाच्या बऱ्याच लांब येतो आणि आल्यानंतर त्या गावाजवळ एक ओढा असतो आणि तो ओढा पार करण्यासाठी त्याला या पुलावरून जावं लागतं. मग तो हा ओढा पार करण्यासाठी या पुलावरून जायला लागतो आणि जाताना त्याची नजर बघा पाण्याकडे जाते. बघा, हे पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये त्याचं चित्र दिसत आहे. मग तो काय करतो, जात असताना तो पाण्यामध्ये वाकून बघतो की माझ्यासारखंच कोणतरी दिसत आहे, म्हणून तो वाकून बघतो. तर काय, अगदी त्याच्यासारखाच कुत्रा आणि त्याच्या पण तोंडामध्ये भाकर असते. आणि मग तो काय करतो, ती भाकर घेण्यासाठी त्याच्या मनामध्ये लालचपणा निर्माण होतो आणि तो काय करतो, त्या कुत्र्याजवळची भाकर हिरावून घेण्यासाठी विचार करू लागतो. मग आपल्याला शेवटी काय सांगायचं आहे किंवा शेवटी काय घडलं असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर या पूर्ण गोष्टीवरून आपल्याला हे लक्षात येते की आता या ठिकाणी तो काय करत आहे, स्वतःचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहिल्यानंतर त्याला काय जाणवलंय की या पाण्यामध्ये एक कुत्रा आहे आणि त्याच्या पण तोंडामध्ये काय आहे, भाकर आहे. मग शेवटी काय केलं असेल, तो ती भाकर हिरावून घेण्यासाठी, त्या कुत्र्याजवळची भाकर घेण्यासाठी तो काय केला असेल, त्याचं तोंड उघडलं असेल किंवा त्याला भुंकण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातली भाकर पाण्यामध्ये पडली असेल आणि त्याला एकही भाकर मिळत नाही आणि त्या कुत्र्याजवळची दुसरी भाकरसुद्धा मिळत नाही. म्हणजेच त्याला भाकरच मिळत नाही, तो रिकामाच या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसेल. म्हणजे या गोष्टीचा आपण विचार केला तर ही गोष्ट कशी आपल्याला तयार करता येईल, तर एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कुत्रा होता. त्याला खूप भूक लागलेली. मग तो अन्नाच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरू लागला. फिरता फिरता त्याला रस्त्यात एक भाकर दिसते आणि तो काय करतो, पटकन उचलतो आणि लांब जाऊन खाण्याचा विचार करू लागतो. मग तो हळूहळू गावाबाहेर जाण्यासाठी निघतो आणि निघत असताना रस्त्यामध्ये त्याला एक ओढा लागतो आणि तो ओढा पार करत असताना स्वतःचे प्रतिबिंब त्याला पाण्यामध्ये दिसते. मग तो काय विचार करू लागतो, ह्या कुत्र्याच्या तोंडात सुद्धा काय आहे, माझ्यासारखीच एक भाकर आहे. जर मी ही भाकर हिरावून घेतली तर मला 2 भाकरी मिळेल. म्हणून तो काय करतो, लालचाच्या पोटी, लोभाच्या पोटी तो काय करतो, त्या कुत्र्याकडून ती भाकर हिसकावून घेण्यासाठी तोंड उघडतो, त्याला भोंकण्यासाठी, त्याच्याकडून भाकर ओढून घेण्यासाठी. परंतु काय होतं, तो तोंड उघडताच त्याच्या तोंडातली जी भाकर आहे ती सुद्धा पाण्यामध्ये पडते आणि त्याला एकही भाकर मिळत नाही. म्हणजेच या गोष्टीवरून आपल्याला काय बोध मिळतो किंवा काय तात्पर्य घेता येईल, तर कधी पण जे आहे, जेवढं आहे त्याच्यातच आपण समाधान मानलं पाहिजे. जास्त हावरटपणा किंवा लोभीपणा जर केला तर तो आपल्यासाठी हानिकारकच ठरतो. हे ह्या गोष्टीवरून आपल्याला बोध घेता येईल. तर अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक 2, लोभी कुत्रा, ही गोष्ट पूर्ण केलेली आहे.